नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषण सत्रात आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी दिसायला अगदी साधीशी पण कामाला मात्र एखाद्या महानायकासारखी आहे. होय, आपण बोलतोय HVAC तंत्रज्ञान आणि मेकॅनिक्सच्या जगातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या साधनाबद्दल, एल टाईप ॲलन की. वरवर पाहता हा एक छोटासा धातूचा तुकडा वाटतो, बरोबर? पण जेव्हा एअर कंडिशनिंगसारख्या गुंतागुंतीच्या आणि महागड्या सिस्टीमचा प्रश्न येतो तेव्हा याच छोट्याशा टूलवर खूप मोठी जबाबदारी असते. चला तर मग हे साधंसं वाटणारं टूल मोठ्या मशिनरीला कसं सुरक्षित ठेवतं याचं गूढ उलखून पाहूया. तांत्रिक भाषेत सांगायचं तर याला हेक्स की किंवा ॲलन रेंच असंही म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे एल आकाराचं एक अतिशय साधं हँड टूल आहे. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की एसी तयार करणाऱ्या मोठ्या कंपन्या साध्या किंवा पारंपरिक स्क्रूऐवजी या हेक्स प्रकारच्या स्क्रूचा आणि बोल्टचा एवढा अट्टहास का करतात? यामागे एक जबरदस्त तांत्रिक कारण आहे. पारंपरिक स्क्रूच्या तुलनेत या हेक्स डिझाईनमुळे अप्रतिम टॉर्क ट्रान्सफर मिळतो. म्हणजेच आपण लावलेली ताकद अगदी समान रीतीने विभागली जाते. याचाच अर्थ स्क्रूचं हेड घासून खराब होत नाही आणि मशीनचे महत्त्वाचे भाग अगदी सुरक्षित भक्कम राहतात. आता या टूलच्या खऱ्या ताकदीकडे वळूया. आणि ती ताकद म्हणजे याच्या टोकाला असलेला षटकोनी म्हणजेच हेक्झॅगोनल आकार. इंजिनिअरिंगचा हा एक उत्कृष्ट नमुनाच आहे. जेव्हा मशीनचे अत्यंत संवेदनशील आणि छोटे भाग जोडायचे किंवा काढायचे असतात तेव्हा हा षटकोनी आकार त्या विशिष्ट हेक्स स्लॉट्समध्ये अगदी अचूक म्हणजे अगदी परफेक्ट आणि घट्ट बसतो. याचा सर्वात मोठा फायदा काय? तर पकड अतिशय मजबूत राहते. काम करताना टूल घसरण्याची किंवा निसटण्याची शक्यता जवळपास 0. विचार करा, महागड्या मशीनवर काम करताना अशी भक्कम खात्री असणं किती महत्त्वाचं आहे नाही का? प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी हे किती फायदेशीर ठरतं हे पाहूया. आजकालच्या आधुनिक एअर कंडिशनिंग सिस्टमची रचना बघितली तर आतमध्ये काम करण्यासाठी जागा किती कमी असते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. इनडोअर आणि आउटडोअर युनिट्समधील अशा अरुंद आणि अडगळीच्या जागेत मोठी टूल्स सहज पोहोचूच शकत नाहीत. आणि तिथेच या टूलचा एल आकार एखाद्या गेम चेंजरसारखा कामी येतो. हा आकारच असा डिझाईन केलाय की अगदी कोपऱ्यात लपलेल्या स्क्रूवरही आपल्याला योग्य ती ताकद किंवा लिव्हरेज लावता येतं. एका बाजूने अडचण असेल तर अगदी सहज दुसऱ्या बाजूने पकडून हे फिरवता येतं. काम अगदी चुटकीसरशी सोपं होतं. एसी सर्व्हिसिंगच्या एका पूर्ण दिवसात हे टूल कुठे कुठे कामी येतं याची यादी खरोखरच थक्क करणारी आहे. सुरुवातीलाच ब्लोअर किंवा फॅनच्या मोटरवरील सेट स्क्रू सैल करण्यासाठी याचा नंबर लागतो. पण थांबा, यातील सर्वात संवेदनशील काम म्हणजे सर्व्हिस व्हॉल्व ऑपरेट करणं. गॅस चार्जिंग किंवा पंप डाऊनची प्रक्रिया करतानाच याच व्हॉल्वमधील हेक्स स्लॉटमध्ये ॲलन की बसवली जाते. इथे जराशी जरी चूक झाली किंवा टूल निसटलं तर हानिकारक गॅस लीक होऊ शकतो. म्हणूनच सुरक्षेची 100% खात्री देण्यासाठी कंपन्या इथे हेक्स स्लॉट देतात. शिवाय कॉम्प्रेसरसारख्या हृदयासारख्या महत्त्वाच्या भागाचे बोल्ट्स फिट करण्यासाठी याच टूलवर अवलंबून राहावं लागतं. ह्या टूलचा आणखी एक जबरदस्त पैलू म्हणजे याची अष्टपैलूता. ॲलन की नेहमी वेगवेगळ्या साईजच्या सेट्समध्ये मिळतात. याचा अर्थ असा की समोर कोणताही स्क्रू असो त्याच्यासाठी एक अचूक आकाराची ॲलन की या सेटमध्ये हजर असतेच. त्यामुळे कामात कोणतीही तडजोड करावी लागत नाही. हे सगळे एकाच रिंगमध्ये किंवा फोल्डेबल सेटमध्ये अगदी व्यवस्थित गुंफलेले असतात. याचा एक खूप मोठा व्यावहारिक फायदा आहे. एरवी इतके छोटे टूल्स गवतात किंवा धुळीत पडले तर शोधता शोधता नाकीनं येतात. पण एकाच रिंगमध्ये असल्यामुळे ते सुरक्षितही राहतात आणि ऐनवेळी हवी ती साईज पटकन हातात येते. आतापर्यंत आपण फायदे पाहिले, पण एक अत्यंत गंभीर तांत्रिक सावधानता बाळगणंही तितकंच गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी अचूक आणि योग्य साईजचीच ॲलन की वापरणे. गडबडीत किंवा थोड्याशा आळसामुळे चुकीच्या साईजची की वापरली तर तो नाजूक स्क्रू कायमचा स्ट्रिप किंवा खराब होऊ शकतो. फक्त विचार करा, एका महागड्या कॉम्प्रेसरच्या आतला स्क्रू जर असा खराब झाला तर तो बाहेर काढणं म्हणजे अक्षरशः एक भयानक दुःस्वप्न ठरू शकतं. यासाठी संपूर्ण मशीन उघडावी लागू शकते, ज्यात वेळ आणि पैसा दोन्हीचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे अचूक साईज वापरणं हा नियम अजिबात मोडायचा नाही. कामाच्या ठिकाणी आणखी एक सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवायचा. प्रमाणापेक्षा जास्त जोर अजिबात लावू नये. फक्त योग्य टूल असणं पुरेसं नाही, तर ते वापरण्याचं योग्य तंत्रही माहीत असायला हवं. स्क्रू घट्ट करताना गरजेपेक्षा जास्त ताकद लावली तर स्क्रू तुटण्याची किंवा टूलचं नुकसान होण्याची दाट शक्यता असते. ॲलन कीचा तो एल आकार मुळातच कमी ताकदीत जास्त काम करण्यासाठी बनवला आहे. म्हणजे त्याची रचनाच अशी आहे की काम अत्यंत सहजपणे व्हावं.
तिथे अतिरिक्त जोर लावण्याची काहीच गरज नसते. शांतपणे योग्य तीच ताकद लावून काम केलं तर मशीनचं आणि टूलचं आयुष्य नक्कीच वाढतं. तर या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट लख्खपणे समोर येते. एक विचार करण्यासारखी बाब म्हणजे टूलबॉक्समधील सर्वात छोटं आणि अगदी साधं दिसणारं हे टूल खऱ्या अर्थाने लाखो रुपयांच्या एसी घटकांसाठी एक अभेद्य सुरक्षा कवच आहे का? नक्कीच आहे. एक साधा एल आकाराचा धातूचा तुकडा गुंतागुंतीच्या HVAC सिस्टीमला मोठ्या नुकसानीपासून कसा वाचवतो हे आज आपण पाहिलं. योग्य साधनांचा अचूक वापर हाच सुरक्षित मेंटेनन्सचा खरा पाया आहे. या छोट्याशा टूलमागे दडलेलं इंजिनिअरिंग आणि त्याची ताकद खरोखरच थक्क करणारी आहे, नाही का? या प्रश्नावर नक्की विचार करा.